राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फार काय त्यांच्या वक्तव्यावर टिप्पणी करू इच्छित नाही, पण ती जागाही योग्य नव्हती. कारण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा तो मंच होता, ती प्रकट मुलाखत चालली होती आणि जे वक्तव्य केलं ते देखील योग्य नव्हतं. याच्याहून अधिक काही राष्ट्रवादी त्यांच्या वक्तव्यावर बोलू इच्छित नाही. माणिकराव कोकाटे हे भलेही सत्र न्यायालयात गेलेले आहेत, जिल्हा सत्र न्यायालयात, पण कोकाटेंच्या बाबतीत भूमिका काय? तुमच्या पार्टीचे नेते कसं कसं सांगतात नैतिकतेची भाषा, दुसरीकडे धनंजय मुंडे आहेत अडचणीत, परत आता हे तर थेट दोषारोपमध्ये दिसतात, त्यांच्या संदर्भातची भूमिका काय आहे? शेवटी खालच्या कोर्टाने जो अनपेक्षित निकाल जवळजवळ 30 वर्षानंतर राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे व त्यांच्या बंधूंविरुद्ध दिला, याच्या विरुद्ध कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अपील करतायत. खालच्या कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती मिळेल अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आणि मला असं वाटतं की काही वेळ हा कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेबांना दिला पाहिजे. आम्हाला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून की खालच्या कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध स्थगिती ही कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेबांना मिळेल. परंतु सुनील केदाराच्या बाबतीत, राहुल गांधींच्या बाबतीत तुम्ही एक न्याय लावता, सत्तेत आहे म्हणून तुम्ही कोकाटेंच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय लावता असा आरोप होतो. माध्यमांवरच मी माननीय राहुल नार्वेकरजी जे विधानसभेचे स्पीकर आहेत यांचं भाष्य ऐकलं की सर्टिफाईड कॉपी अजून त्यांना मिळालेली नाही आणि कायद्यातील तरतुदींप्रमाणे 7 दिवसाचा वेळ हा माननीय राहुलजी नार्वेकरांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे राहुल गांधींना देखील ज्यावेळेला हायकोर्टाने स्थगिती नाकारली त्यावेळेला त्यांची खासदारकी रद्द झाली होती. मला असं वाटतं की कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेबांना अपील करण्याची संधी ही नॅचरल जस्टिस प्रमाणे देणं योग्य राहील. माणिकराव कोकाटेने एक खूप महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं की मुख्यमंत्र्यांना आम्हाला दमत दिला आहे, जर मस्ती कराल तर घरी जाल, PS किंवा OSG मुख्यमंत्री ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कुशल प्रशासक आहेत. मंत्रिमंडळ 5 वर्ष 2014 ते 19 मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं राज्यकारभार अत्यंत पारदर्शकपणे चालवला होता आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सर्वोपरी अधिकार असतो की त्यांच्या काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सनी कॅबिनेटमध्ये कशा पद्धतीने शिस्तीने वागावं, कोण PS OSD असावा, हा माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळे तो मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक काही टिप्पणी करणार नाही. साहित्य संमेलनात झालेल्या राजकीय चिखलफेकीला शरद पवार एक जबाबदार आहेत. पवारांवर चिखलफेक होते तेव्हा आम्ही उभे राहतो, मग आता ते गप्प का? नीलम गोरेंच्या वक्तव्यावरून राऊतांनी पुन्हा पवारांवर टीका केली. मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांचं जेवढं वय असेल त्याच्याही पेक्षाचा अधिक कार्यकाळ माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना राजकारणामध्ये झालाय आणि म्हणून वारंवार आपल्यापेक्षा वयाने, आपल्यापेक्षा ज्ञानाने, आपल्यापेक्षा राजकीय उंची ज्यांची जास्त आहे यांना फार सल्ले संजय राऊत साहेबांनी देऊ नयेत. सर, फडणवीसांच्या चेहऱ्याकडे पाहून घड्याळ आणि बाणाला मतदान झालं असं सुरेश दसानी म्हणाले. महायुती म्हणून मतदान झालं. महायुती म्हणून लढत असताना त्यावेळेला मुख्यमंत्रीपदी एकनाथरावजी शिंदे साहेब होते. भारतीय जनता पार्टीचं राज्यातील सर्वोच्च नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार साहेब होते आणि त्यामुळे तिन्ही नेत्यांच्या चेहऱ्याकडे बघून महायुतीला भरभरून असं मतदान झालं. किंबहुना लोकसभेच्या निकालामध्ये जे अनपेक्षित
पराभव महायुतीला सामोरा जावा लागला. त्यानंतर महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे जे अनेक निर्णय घेतले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, 7.5 HP पेक्षा कमी हॉर्स पॉवरच्या मोटर असेल तर शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं, तरुण युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आणि म्हणून महायुतीने लोकसभेच्या निकालानंतर जे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले, म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने अभूतपूर्व असं यश महायुतीला दिलं. साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं सध्या प्रचंड टीका होते की साहित्य संमेलन हे साहित्यिकांसाठी न राहता किंवा त्या ठिकाणी जे का व्हायला पाहिजे ते होत नाही, हे केवळ राजकारणाचा आकार झालाय. राजकीय मतभेद, राजकीय सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टेजवरून केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही असा निषेध कराल का? तुमची काय भूमिका राहणार आहे या सगळ्या विषयात? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे दिल्ली इथे झालं ते व्यासपीठ मराठी भाषेसाठी, मराठी साहित्यासाठी आहे. आणि त्या व्यासपीठावर जरी एखादा राजकारणी गेला तरी मराठी भाषेच्या अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा अधिक कशा चांगल्या पद्धतीने पुढे येईल, मराठी भाषेचं संवर्धन, मराठी भाषेबद्दल असलेली अस्मिता यावर राजकीय भूमिका मांडली तर ते अधिक संयुक्तिक राहील. राजकारण्यांना अनेक असे व्यासपीठं मिळत असतात ज्याच्यावरून एकमेकांवर चिखलफेक, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ते व्यासपीठ राजकीय आरोप करण्यासाठी नक्कीच नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.